नियमानुसार दिलेला आहे। एका बाजूचा जो रस्ता आता जाण्या येण्यासाठी जो शिल्लक आहे किंवा ठेवलेला आहे त्याच्यावर डांबरीकरण करणार का, खड्डे भरणार का किंवा पाणी मारणार का, हा मुळात सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे। तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ज्या कंपनीवर या ठेकेदारांवर अंकुश ठेवून हे काम करून घेणार का, हा सर्वात मोठा प्रश्न या अधिकाऱ्यांच्या समोर आता आहे आणि ते काम करून घेणार आहेत का। मुळात प्रश्न आणखीन असा आहे की ह्या रस्त्याचे काम नक्की कशा प्रकारे होणार आहे याच्यात सुद्धा नागरिकांच्या मनात शंका आहे की कशा प्रकारे रस्त्याचे काम, कारण मुळात या रस्त्या संदर्भात कुठलीही जी माहिती आहे ती सार्वजनिक करण्यात आलेली नाही। त्यात संदर्भात जनतेला मुळात जसं कुठल्याही प्रकारचं जेव्हा एखादं काम केलं जातं तेव्हा त्या ठिकाणी त्याचं फलक लावलं जातं की हे काम कशा पद्धतीने होणार आहे, त्याची लेंथ किती आहे, लांबी किती आहे, रुंदीकरण किती आहे, त्यामध्ये असलेली जी साईड गटार असेल किंवा साईड रस्ता असेल हा कशा प्रकारचा आहे, ही कुठल्याही प्रकारची माहिती आतापर्यंत या ठेकेदारांनी किंवा या कंपनीने जनतेला किंवा इथल्या कार्यकर्त्यांना सुद्धा ह्या कुठल्याही प्रकारची माहिती नाही। तर हे कधी देणार हा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे, कारण ही सर्वस्वी जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची आहे। आणि त्याचबरोबर नागरिकांच्या मनात आणखीन एक प्रश्न असा निर्माण आहे दीपेश की